हे बघा, गारपीट किंवा अवकाळी पाऊस हे असले अनियमित जे पावसाळे असतात, जे नियमाच्या बाहेरून पडतात, याच्यामुळं काय काय नुकसान शेतकऱ्याचं होतं आहे. हे बघा एवढा आंबा लागलेला होता, तुम्हाला सांगतो. भरपूर आंबा लागलेला होता. हा सगळा आंबा या पावसामुळं, परवाच्या अवकाळी पाऊस असे पडते ते की सांगू नका. हे बघा एवढे आंबे वाटूळ झाले, आता काय सांगायचं काय नाही. एवढं नुकसान हा शेतकरी सहन करतोय, काय सांगायचं. हे बघा एवढे आंबे पडलेत, 500-600 हा आंबा. हा एवढा गोड आंबा तुम्हाला सांगतो. एवढे आंबे पडले हो. बघा नुकसान झालं भरपूर राव, काय सांगायचं काय नाही. भरपूर आंबे एवढे म्हणजे नुकसान झालं. गारपीट झाली परवाला आणि पूर्ण सगळे आंब्याचं नुकसान झालं. बघा जवळजवळ 400-500 आंबे असे पडून खराब झाले. आता हे काही उपयोग पण येत नाहीत. याचा आपण काय म्हणतो ते खाराची फोड म्हणते, ते खार पण होत नाही याचा, कारण पडल्यामुळं ते खार केल्यानंतर नासतो. आंब्याचा खार जो म्हणतो ना, तो पण होत नाही याचा. मोठे मोठे एवढे आंबे तुम्हाला सांगतो, काय काळजात असं धस करायला लागले एवढे हे आंबे आहेत. हे बघा अवकाळी पाऊस, गारपीट ही साधी नसते हो. काय काय नुकसान शेतकऱ्याचं होतं ना, ते शेतकऱ्यालाच माहीत असतं. हे सारे मंत्री संत्री, आमदार खासदार एसीमध्ये बसून यांना काय माहीत आहे काय गारपिटीचं नुकसान असतंय, काय पावसाळ्याचं अवकाळी पावसाचं नुकसान असतंय.